आप्पा कुठे? सातारला गेलेत किराणा आणायला. आप्पा असता तर बरं झालं असतं. ठीक आहे. भैयासोबत लग्न ठरतंय हे शीतलला बोललंय का कुणी? का आपलं आपलंच चाललंय? नाही, तसं कोण काय बोललं नाही तिला अजून. अगं मग कधी सांगायचं? सांगूया की कधी पण. आज बोलूया. आज कशाला, आत्ता लगेच बोलूया. बोलवा तिला. हाय ना ती घरात? हाय की वर आहे, मी बोलून आणते. थांब सुमन. नाही म्हणजे काय आहे, तिच्या मनात काय आहे ते आपल्याला काय माहित नाही. असं एकदम बोलून विचारणं म्हणजे ते बरोबर वाटत नाही ना. आता तुझ्यात काय बरं वाटायचं आणि अहो म्हणजे पोरी आपल्या पुढे बोलायला बिचकत्यात. या शितली आणि बिचाकणार. काय वहिनी. तसं नाही, पण लगीन येऊन जरा नाजूक विषय आहे. म्हणजे आई बापा समोर पोरी असं पटदिशी मन मोकळं करत नाही. तेव्हा तिच्या एखाद्या मैत्रिणीला बोलायला सांगितलं म्हणजे कसं, म्हणजे तिच्या मनात काय हाय काय नाही ते ती पण बोलल ना. मनात काय आहे म्हणजे? अहो म्हणजे पसंत हाय नाही हाय. नाना तुम्हाला काय वाटतंय? अरे उषा म्हणते ती बरोबर आहे. एखाद्या मैत्रिणीपाशी मन मोकळेपणाने बोलता येईल तिला. चालतंय, मग असं करा, यास्मिनला घ्या बोलवून आणि तिला विचारायला सांगा. पण हो, तिला आधी नीट समजावून सांगा, नाहीतर ती काहीतरी गोळ घालून ठेवायची. हो नाही म्हणजे यास्मिन कशाला, जयश्री हाय की. जयश्री? वय अहो आजकाल शितलीची त्या यास्मिन पेक्षा जयश्री संगत गट्टी चांगली जमली आहे. बर, बोलवा तिला. सांगितलंय. म्हणजे एडी बोलली का नाही, का बोलायची अजून? कालच बोललीये. या नाना, म्हणजे आपल्या घरातल्या बायका त्यांना काय वाटतंय की नाही ते त्यांचं त्या ठरवतात आणि सगळं करतात आणि मग आपल्याला कळतंय. अहो तसं नाही. बर असू दे. काय बोलणं झालं ते विचारलं का जयश्रीला? काय बोलणं झालं ते नाही विचारलं, पण जयश्री बोलली तिच्याशी व्यवस्थित. अगं पण शीतल तयार आहे का नाही ते विचारलं का तिला? ते विचारायला सांगितलं नव्हतं, म्हणजे तिच्या मनात काय आहे ते बघून सांगितलं होतं. म्हणजे मुलगा कोण आहे, त्याच्याबद्दल तिचं मत काय आहे तेवढंच जाणून घे एवढंच सांगितलं होतं. तिला मुलगा पसंत हाय का नाही ते आपण विचारायचं. अहो त्यात काय विचारायचे, तिला पोरगा पसंतच असणार. कशावरनं? अहो नाना, आता जयश्रीन तिला काल सांगितलं तरी बी शितलीनं अजून काय दांगा केला नाही, म्हणजे तिला पोरगा पसंत असणार. वय आम्हाला बी तसंच वाटतंय. बर, बोलवा तिला. मी आणते बोलून. वहिनी कसं आहे, आपण शीतल संग बोललं पाहिजे. म्हणजे कसं, तिचा होकार आला की आपण पुढच्या तयारीला लागायला. वय अहो वहिनी, आता फक्त तिकडून होकार येऊ द्यात. बघा कसं पायाला पेंगर लावूनच कामाला सुरुवात करतो. ये बोलवलं का नाना? होय. काय झालं? अगं गेले काही दिवस आमचं तुझं लग्न ठरवायचं चाललंय. आम्ही तुला काय बोललो नाही, कारण बाकीच्या गोष्टी बोलाचाली होईपर्यंत तुला सांगण्यात काय अर्थ नाही ना. पण आता घरात एवढं सगळं चाललंय आणि तुला माहित नाही असं होणार आहे का? माहित आहे ना तुला. वय मग आम्ही तुझ्यासाठी एक चांगले स्थळ बघितले. आपल्या गावातलाच मुलगा आहे, त्यामुळे तू आमच्या डोळ्यासमोरच राहशील. आणि महत्वाचं म्हणजे मुलगा बी चांगला आहे, त्याचं कर्तृत्व काय कमी नाही. जयश्री बोलली ना तुझ्या संग, वय मग तुला त्यांच्यात जुळवून घेणं जमणार आहे ना? हा. बर, आता महत्वाचं म्हणजे तुला मुलगा पसंत आहे का?
आता तुम्ही माझ्यासाठी पोरगा निवडलाय म्हणल्यावर ते योग्यच असणार की. अगं हो, पण तुझं मत बी महत्वाचं आहे ना, म्हणून विचारतोय. तुला पसंत आहे ना? मला पोरगा पसंत आहे. मग ठरवायचं लगीन. वहिनी लाजली लाजली पोरगी. मला काय वाटलं की लग्नाचा विषय काढला की मांजरी सारखी खेवदीच्या अंगावी येते का काय. तसं काही झालं नाही, लाजली. आणि तसं बी चांगलं स्थळ शोधून काढले तिला. नकार कशी देईल? मला तर बाई पटतच नाही. आपली शीतल लग्नाला तयार झाली आहे ते. देवच पावला म्हणायचा. चला आता तयारीला लागलं पाहिजे. हो, समोरच्यांना होकार कळवायला पाहिजे आणि लग्नाच्या आणि सुपारीच्या तारखेबद्दल पण बोलून घेतलं पाहिजे ना. वय मी जर म्हणते आत्ताच निघा, उगाच चांगल्या कामाला उशीर कशाला, होय का नाही? हा. आजीला सांगायला पाहिजे. याचा फोन तर बंद आहे. आता आजीला न्यूज कशी द्यायची? मला असं वाटतं आजीला माहितीये. त्या दिवशी फोनवर बोलताना बी स्पष्ट काय सांगत नव्हता, हसण्यावरच घेत होता. हा, बहुतेक त्यानं मला मुद्दामच सांगितलं नसेल, सरप्राईज द्यायचं म्हणून. भाऊजी, तुमचं सरप्राईज मला लई म्हणजे लई आवडलंय. म्वा. शिकली या लग्नाला घेऊन एवढी कशी काय खुश आहे? ही पोरगी लग्नालाच कशी काय तयार झाली काय कळना. टॅलेंट सगळं व्यवस्थित आहे ना? हा, आपल्या घरात सगळं व्यवस्थितच असतं की, पण तुम्ही एवढी गडबड करताय. पुणे येणार आहे का? टॅलेंट, अरे सासरे बुवा येणार आहेत. मामींचा फोन आला होता आत्ताच. सासरे बुवा कशाला? शीतलनं लग्नासाठी होकार दिलाय. काय बोलता भैया? ना येतील आता गुड न्यूज घेऊन. पण भैया, आई साहेबांना तर महिला मेळाव्यासाठी जायचं होतं की. बाद झाले मेळावे बिळावे म्हणावात. बस म्हणाव घरी. आता लग्नाचे सोहळे करा म्हणाव. हा, कामात असल्यास दाखव. हा, हे जमिनीचं काय झालं रे? त्यांना सांगितले भैया 2 दिवसांनी फोन करतो बोलले. येऊ का भैया साहेब? अध्यक्ष नाना या की. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बसा. टॅलेंट चहा पाण्याचा बघ. हा भैया. बोला. आई साहेब आहेत ना? आहेत आई साहेब. मेळाव्याला जाणार होते पण नाना येणार म्हणून जायचं कॅन्सल केली. मग सांगायचं की मग आम्ही नंतर आलो असतो. अहो असं कसं, मेळावा काय होत राहते. तसं नाही, म्हणजे काय महत्वाचं असलं म्हणजे. नाना आता तुमच्यापेक्षा महत्वाचं काय आहे का? टॅलेंट आई साहेबांना बोलणं. हा, नाना बरं झालं बाई सरबत आणलं ती. अंगाची नुसती लाई होते बाहेर. अव कसलं ऊन आहे आणि असल्या उन्हातानाच आम्हाला फिरायला लागतंय बघा. आता काय तुमचं कामच आहे ते. हे घ्या, हे बी घ्या. बया बघा किती मोठ्या मनाचं आहेत भैया साहेब. भैया आई साहेब येतात.
नमस्कार. बसा. काय म्हणताय बोला. नुसतं स्थळ बघायचं झालं पण आता पुढं काही ती बोलायला नका का? म्हणजे म्हणजे तुम्हाला मुलगी पसंत आहे, मुलीकडच्यांना मुलगा पसंत आहे. ते वडीलधाऱ्यांचं झालं, पण मुलीशी बोललात का? होय, बोललो आम्ही तिच्याशी. तिला बी पसंत आहे, म्हणजे ती लग्नाला तयार आहे. पसंती झालीये तर आपण मुहूर्त काढून लग्नाचं लवकरात लवकर बघू. आधी कुठल्या महिन्यात लगीन करायचंय ते ठरवा, म्हणजे मूर्त बघता येईल ना. आमची काही अडचण नाही, आम्ही कधीही तयार आहोत. कधी बी म्हणजे पण वर्षानं नाही ना, लवकरात लवकर केलं की चांगलं असतंय. होय का नाही नाना? होय, शीतलची परीक्षा आहे, त्यानंतर हा ती सांगायचंच राहिलं, ती भैयांना कुठतरी जायचं आहे ना. ती त्यांचा बँकेचा काहीतरी सेमिनार आहे. तुम्ही मला परवा म्हणलं होतं, हा आठवलं का? हा आणि 2 महिने भैयांना तिकडे राहावं लागणार आहे. हा, अडीच. हा मग कसं करायचं? त्यानंतरचा मुहूर्त गावायचा नाही. मी काय म्हणते, आपण सुपारीचा कार्यक्रम लवकरात लवकर उरकून घेऊ आणि शीतलची परीक्षा झाली की पुन्हा लगीन करू. तवर भैयांचा दौरा बी संपल ना. काय म्हणताय? चालेल. चालेल मग. मग उद्या सुपारी फोडू समद्या गावासमोर, म्हणजे काय काळजीच नाही. उद्या का? काय अडचण आहे? नाही, म्हणजे लगेच उद्या म्हणजे अहो नाना, अशा गोष्टी पटदिशी उरकल्या की चांगल्या. ठरलं तर उद्या सुपारी फोडू, नाहीतर उगाच विषय वाढत जाते ना. आणि नुसती लग्नाची बोलणी चालू आहे की गावात कळायला येळ लागत नाही. मान्य आहे, पण गावात सांगायला टाइम तर पाहिजे. कशाला सांगायचंय? गावातल्या लोकांना मुलगा कोण आहे ना ते बी सांगायचं नाही. का? समजा गावासमोर सुपारीचा कार्यक्रम करायचा, पण मुलगा कोण आहे ते कळू द्यायचं नाही. आता भैया साहेबांचा सुपारीचा कार्यक्रम आहे म्हणल्यावर अख्खा तालुका येईल, तालुका. हा ना, हे बघा, मी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. उगाच माझं नाव चर्चेत नका येऊन देऊ. होय की नाही आई साहेब? बरोबर आहे. उगाच चर्चा नको. लग्नाची बोलणी ठरली आणि मग सगळं पुढे ढकललं तर चर्चा रंगते. उद्या सुपारी करू, छोटा करू कार्यक्रम. आणि तुमच्या दारातच करू कार्यक्रम, म्हणजे तुमची जास्त धावपळ पण होणार नाही. ठीक आहे, मग आम्ही लागतो तयारीला. ठीक आहे मग. नमस्कार. कुठतर पाणी मुरते, काहीतरी नक्कीच चुकते. सुमन, हं? काय काय झालं? काय नाही. नक्की का? होय. मग मगाशी सगळे खुश होते तर तुझं का तोंड पडलं होतं? काय नाही. आता कसला एवढा विचार करत होतीस? मला अजून कळना झालंय, शीतली या लग्नाला होय कस काय म्हणाली. म्हणजे कालपर्यंत जी शीतली लग्नाला तयार नव्हती ती अचानक ह्या लग्नाला कशी काय तयार झाली. काय माहित, पण मला काय वाटतंय तिनं आधी 10 विचार केला असेल, नाहीतर आजकालच्या पुरी अशा कुठल्या बी गोष्टीला लगेच तयार होत्या. तो दावा शीतलीने नक्की विचार केला असेल ना. म्हणजे अगं नाही विचार करता लग्नाला हो म्हणणार आहे ती. हा, अगं अख्खं घर तिनं डोक्यावर घेतलं असतं, माहित नाही तुला? मला कसं वाटतंय कुठतर काहीतरी चुकतंय. कुठं नाही काय चुकत.
आपण जरा शितलीशी स्पष्ट बोलूया का? आता स्पष्ट काय बोलायचं आणखी? सुमन, तुला हे स्थळ पसंत नाही म्हणून उगाच काय खुसपाट काढू नको. हो आणि शितलीबार बोलून तिचं मन वळवू नको, नाहीतर तुझ्या नादान ती पण नाही म्हणायची आणि चांगलं स्थळ जायचं आजचं. आता नाना गेल्यात पुढची बोलणी करायला. बघूया काय होते. चालेल, येऊ का भैया? हा या. तयारीला लागलं पाहिजे आत्ताच. आता आम्हाला बी तयार लागलं पाहिजे. बघू आई साहेब काय म्हणतात. ठीक आहे. पुष्पा, निघायचं ना? भय तुम्ही व्हा पुढं, मी येते. ते माझं एक फेडरेशनचं काम आहे ना, तेवढं करते आणि येते. येतो भैया. हा या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भैया अभिनंदन बर का, शीतलनं होकार दिला आणि तुमचं लगीन ठरलं. होय, पण माझ्या बरोबर लग्न ठरलंय म्हणून होकार नाही दिला तिनं. ती काय का असना, पण तुमचं लगीन ठरलंय ना, झालं तर मग. होय, जयश्रीचा प्लॅन वर्क झाला म्हणायचा. मग पोरगी कुणाची आहे? भैया आता फक्त एक महत्वाचं काम करायचं. सुपारी फुटोस्तवर शीतलला कळू द्यायचं नाही की तिचं लगीन तुमच्या संग ठरलंय. ती अशक्य आहे. मी असतं ना. भैया सुपारी फुटोस्तवर जेडीला आपण शीतल संगच ठेवायचं, आणि जी काय कार्यक्रम असेल का नाही त्याच्यात मी आणि आमचंही दोघच पुढे होऊन समज करतो, म्हणजे कायच अडचण येणार नाही. There you are, मामी. हे जे सगळं शक्य झालंय ना, तुमच्या आणि जयश्रीमुळे शक्य झालंय बघा. आता एकदा का माझं आणि शीतलचं लग्न झालं की तुम्हाला पाहिजे ते देतो का नाही बघा. कधी आला? आत्ता चालू. नीलम पाणी घेऊन ये. काय झाली बोलणी? सगळ्यांना बोलवून घे. काय झालं हो? सगळ्यांसमोरच बोलायचंय. बोलवते. नाना आला जाऊन? होय, आपण नाही आला अजून. नाही. तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये म्हणजे काय म्हणले ते? पसंत नाही का त्यांना? नाही, असं काय नाही. मग तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये काय? लग्न कधी करायचं असं बोलणं झालं तर मी सांगितलं की शीतलची परीक्षा झाली की करूया. मग भैयाला कुठं बँकेचं काम आहे, तिकडे 2 महिने जायचंय, त्यामुळे ते म्हणत होते लवकर करूया. लवकर कसं करायचं? तयारीला वेळ नको होय? मग तुमचं काय ठरलं? हा सगळा विषय झाला त्यावेळेला असं मत आलं की लग्न नंतर करूयात, पण सुपारी लगेच फोडून घेऊयात. त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे नाना? पुष्पा असं म्हणत होती की लग्नाचा विषय जास्त ताणायला नको, लग्न नंतर झालं तरी चालेल, पण सुपारी लगेच ठरवूया म्हणून. बरोबर आहे. आव नाना, मग उरकून टाकू की लगेच सुपारी, त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचंय? ते म्हणतात सुपारीचा कार्यक्रम उद्याच करूयात म्हणून. काय? पुष्पा असंच म्हणाली. पुष्पाला एवढी काय झाली होय? आता उद्याच लगेच म्हणजे? उद्या तर उद्या काय होते, टाकू की उरकून. अरे पण एवढ्या लवकर सगळी तयारी कशी करणार? तुम्ही काय काळजी करू नका. आता आहे की नाही, शितलीच्या सुपारीचा बारच उडवून देऊ. उद्याच सुपारी?
पण आमचे फौजी काय बोलली नाहीत आम्हाला. फौजींना बहुतेक लईच घाई झाली दिसते. उद्या सुपारी आणि कसम परत झालं की लग्न. वा फौजी, आवडलंय तुमचं सरप्राईज.